नमस्कार मंडळी. थंडीचे दिवस आहेत आणि आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला आहे. तर तशामध्ये आपण काय करतो, काहीतरी इन्स्टंट म्हणजे पोटभरीचं पण, चवदार पण आणि इन्स्टंट पण असलं पाहिजे. तर अशाच पद्धतीने मी पालक वरण अगदी सिंपल म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे. पालक वरण आणि जिरा राईस आणि सोबतीला पापड घेतला आहे. मस्त लागेल. अगदी सोपा स्वयंपाक आहे. थंडीचे दिवस आहे तर गरमागरम राईस आणि पालक वरण कसा करायचा आपण बघणार आहोत ते. त्यासाठी मी काय केलं आहे, एक कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये आकाराने मी चांगली मोठी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळ आपल्याला घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये जशीच्या तशीच ठेवायची आणि नंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला पाणी, म्हणजे शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. तर त्या अगोदर काय करायचं, पाणी घालण्याच्या अगोदर पालक भाजी घेतली मी एक जोडी. ती मस्त स्वच्छ धुवून घेतली अगोदर, नंतर कापून घेतली आणि नंतर आपल्याला ती एक जोडी पालक भाजी त्यामध्ये घालायची आहे. बारीक चिरून घाला म्हणजे मुलांना कळणार नाही त्यामध्ये तुम्ही पालक भाजी घातलेली, कारण एवढी दिसणार नाही आहे ती. तर पालक भाजी घातल्यानंतर आकाराने घालायचं त्यामध्ये पाणी. तर पाणी आपलं चांगलं जेमतेम मी 1.5 ग्लास पाणी घातले त्यामध्ये. पाणी घातल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं. व्यवस्थित डाळ आपल्याला एकसारखी करून घ्यायची आणि झाकण लावून घेतल्यानंतर याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. तर भाजी म्हणजे पालक वरण चांगलं शिजलेलं आहे, एकदा आपण चेक करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पालक वरण आपलं गाळ शिजलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे. तर वरणाला काय करायचं, म्हणजे डाळीला काय करायचं आहे, चमच्याच्या सहाय्याने तर घेते, पण नंतर रईच्या सहाय्याने आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी प्लेन होईल. पालक भाजी त्या डाळीमध्ये अजिबात दिसणार पण नाही आणि मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जाईल. कंटाळा करतात पालक भाजी खायची म्हटलं की. तर गरम पाणी घातलं आहे आणि रईच्या सहाय्याने मी घोटून घेतलं आहे. थंड पाणी नाही घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने डाळीची जी चव आहे ना, तो खूप छान येते. तर हे झालं आपलं रईमधलं पूर्ण काढून आणि घोटूनसुद्धा झालं आहे व्यवस्थित. तर रईच्या साहाय्याने घोटल्यानंतर आपण आता ही बाजूला ठेवणार आहोत. गरम पाणी मी परत घालून घेतलं, चांगलं 1.5 ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये. नंतर घ्यायचं आहे आपल्याला पातेलं. पातेल्यामध्ये चांगलं मी 2 चमचे तेल घातलं आहे. तेलामध्ये मेथी दाणे घालायचे 5 ते 6 आपल्याला, जास्त नाही घालायचे, 5 ते 6च घालायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मेथी दाणे यासाठी घालायचे, कारण थोडेसे तडतडले की त्याचा फ्लेवर कडवटपणामध्ये येत नाही, म्हणून घालायचे. नंतर घालायची जिरं अर्धा चमचा आणि मोहरी अर्धा चमचा. ते तडतडलं की लगेचच घालायचं कांदा. कांदा मी इथे मिडियम आकाराचा मोठा घेतला आहे, छोटाले असतील तर 2 घ्या. तर कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि हो, जितकी छान फोडणी बसेल ना, तितकं तुमचं छान वरण होईल. तर कांदा आपला चांगला फ्राय होतो आहे, त्या स्टेजवरती घालायचं आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट. तर 1 चमचा घातली मी त्यामध्ये. लसूण आधी अद्रकची पेस्ट चांगली फ्राय होऊ द्यायची, म्हणजे कांदा आणि हे एकदम फ्राय झाल्यानंतर त्या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला 1 टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला आपल्याला मऊसूत करून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल कांदा आणि लसणासोबत का नाही घातला, कारण कांदा आणि लसूण जो फ्राय केलेला फ्लेवर वरणाला येतो ना, डाळीला येतो, तो खूप छान येतो, म्हणून अगोदर ते फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मेल्ट करताना कांदा लसूण फ्राय होत नाही आहे, नुसता मऊ होतो आहे. तर टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर अर्धा चमचा हिंग घातला, अर्धा चमचा मी त्यामध्ये हळद घातलं आहे आणि 1.5 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. तुम्ही त्यामध्ये सांबार मसाला घालू शकता, घरगुती मसाला घालू शकता, मार्केटमधला कुठलाही मसाला तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर मस्त मसाले फ्राय करून झाले की त्यावर घालायचा थोडासा कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले इथे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय करून झालेत. पण आता आपल्याला काय करायचं, हे मसाले चांगले मऊसूत शिजून घ्यायचे आहेत. तर थोडंसं गरम पाणी घातलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मसाले चांगले घोटून घ्यायचे आहेत आपल्याला. जितके छान आपले मसाले शिजतील तितकी तुमची डाळ चवदार लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे, चमचमीत आपला मसाला ग्रेव्ही तयार झाल्यासारखा तयार झालेला आहे. तर येथे चांगली ग्रेव्ही तयार झाली. आता या स्टेजवरती आपण जी डाळ घोटून ठेवलेली होती गरम पाणी घालून, ती घालायची आहे. जास्त पातळ नाही करायची आपल्याला, कारण आपण भातासोबत खाणार आहोत. तुम्ही म्हणाल जास्त पातळ करायची नाही, मीडियमच आपल्याला घट्ट ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 1.5 ग्लास पाणी घालून ठेवलेलं होतं. अगदी व्यवस्थित परफेक्ट पाणी झालेलं आहे, पण गरमच पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं घट्ट झालं तर गरम पाणी त्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता घातले आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर तुम्हाला इथे मी पालक डाळ जी आपण तयार केली त्याचा फ्लेवर इतका छान आहे आणि खरंच करायला खूप सोपी आहे. तर मस्त कोथिंबीर घालायचा आणि याला खळखळून एकदा उकळी येऊ द्यायची आपल्याला.
उकळी आली की म्हणजे आपली डाळ रेडी झालेली आहे. तर आहे ना सोपी करायला, खरंच पटकन होते आणि आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा जर आला असेल तर खरंच ही सोपा स्वयंपाक आहे. पोळ्या करायची झंझट नाही, काहीच नाही. पालक वरण आपण डाळ खाऊ शकतो अशा प्रकारची ही डाळ आहे. फक्त मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे. तर हे झालं आपलं उकळी येऊन छान. उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावरती ठेवायची प्लेट झाकण आणि आता आपल्याला लावायचा आहे जिरा राईस. जिरा राईस तुम्ही म्हणाल नंतर का लावला आहे, अगोदर का नाही? कारण आपण ज्यावेळेस डाळ करून ठेवतो ना, त्यावेळेस काय करायचं, जिरा राईस हा ऐन वेळेवर लावायचा. म्हणजे काय होईल, तुम्ही ताटं वगैरे घेईपर्यंत तुमचा जिरा राईस होऊन जातो तयारी करेपर्यंत. कारण गरमागरम राईस आणि डाळ मस्त लागेल. तर आपण कुकर घेतला आहे. कुकरमध्ये चांगलं अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा जिरं घातलं आहे. तर जिरं आपल्याला जास्त फ्राय नाही करायचं आहे. थोडंसं त्याचा फ्लेवर यायला लागला, ब्राऊन नाही करायचं. थोडासा फ्लेवर आला आहे की त्या स्टेजवरती आपल्याला आकाराने घालायचं आहे पाणी. तर आपल्याला थोडासा मऊसूतसुद्धा जिरा राईस लागेल, एकदम मोकळा नको आहे. तर त्यासाठी मी चांगलं 2 डबे मेजरमेंटनुसार पाणी घातले आणि त्याच्यानुसार आपल्याला 1 डबा तांदूळ घ्यायचा आहे. तर जितकं पाणी घातलं आहे 2 आकाराने मी तांदूळ घेतला 1 डबा. तर थोडंसं कमी होतं, 1 इंच पाणी कमी दोन्ही डब्याला होतं. तर 2 डबे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये घातले मीठ आणि तांदूळ आपण राईस घेतला होता तो धुवून घेतला आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला जे पाण्यामध्ये आपल्याला उकळी आल्यानंतरच घालायचं. फोडणी घातलेलं पाणी जे होतं त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला पूर्ण राईस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे राईस टाकून घेतल्यानंतर उलथण्याच्या सहाय्याने काय करायचं, आपल्याला एकसारखं खालचा राईस वरती करून घ्यायचा आहे, म्हणजे चिटकला गेला नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण टाकतो ना त्यावेळेस राईस एकदम खाली चिटकतो, तर तो चिटकायचा नाही म्हणून एकसारखं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आपल्याला ट्रान्सपरंट करण्यासाठी, म्हणजे राईस जो आहे तो ब्राऊन न होण्यासाठी, व्हाईट होण्यासाठी आपण त्यामध्ये घालतो आहे लिंबाचा रस. अर्धा चमचा मी लिंबाचा रस घातला. मस्त पांढरं शुभ्र पाणी झालं आहे. आता काय करायचं, गॅस मिडियम करायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर आपल्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जिरा राईस आपला कसा झाला आहे तो. अगदी मोकळा, सुटसुटीत आणि मऊसूतसुद्धा पाहिजे आपल्याला. आणि हो, तुम्ही म्हणाल राईस तांदूळ कुठलाही तांदूळ वापरा. पाणी फक्त थोडासा ट्रान्सपरंट तांदूळ असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणी कमी घालावं लागेल. तर अगदी व्यवस्थित मेजरमेंटनुसार मी तुम्हाला इथे पाणी सांगितलेलं आहे. मस्त कोथिंबीर टाकायचा वरतून आणि जिरा राईस आपला रेडी आहे. तर हा झाला आपला जिरा राईस रेडी. मस्त प्लेटीमध्ये गरमागरम राईस घ्यायचा आहे आणि गरमागरम राईस घेतल्यानंतर त्यामध्ये घ्यायची आपल्याला डाळ. राईस बघून खावंसं वाटतं ना गरमागरम थंडीच्या दिवसात, तसाच केला आहे आपण. तर आता डाळ तुम्ही बघू शकता, मस्त रंग आला आहे डाळीला आणि डाळीचे जे थिकनेस आहे ती पण खूप छान आहे. अगदी पातळ नाही आहे, म्हणजे भातामध्ये आपल्याला मिक्स करून खाता येईल अशा पद्धतीचे आहे. तर मस्त गरमागरम डाळसुद्धा वाढून घेतली, म्हणजे वरणसुद्धा वाढून घेतलं आहे. मस्त सोबतीला पापड घ्यायचा आहे आपल्याला. पापड घ्या किंवा चिप्स घ्या, काहीही घ्या, पण कुरकुरीत त्याच्यासोबत काहीतरी हवं. मस्त कांदा घेतला आहे, लिंबू घ्यायचं आहे, लोणचं काय घ्यायचं असेल ते घ्या. तर गरमागरम राईस आणि पालक वरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.